नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. एपिसोड खूपच इंटरेस्टिंग आहे आणि यामध्ये तन्वी तिच्या थोबाडावरती पडणार आहे. तर हा एपिसोड अजिबात मिस करू नका. तर चला जाणून घेऊया. अर्जुनचा मित्र अधिराज हा प्रियाशी गोड बोलून तिला फसवण्याचा प्रयत्न करत असतो. समोर पैशावाला मुलगा दिसत असल्यामुळे प्रियासुद्धा अगदीच त्याच्या प्लॅनमध्ये फसलेली असते. प्रियाला फक्त पैसा हवा असतो. तिला बाकी तो कोण आहे, काय करतो याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. अधिराज मुद्दामच प्रियाला त्याच्या कंपनीत जॉब ऑफर करतो. तसेच चौपट पैसे मिळेल असे आश्वासनसुद्धा तो प्रियाला देतो. आता प्रिया पार पंख लावून आकाशात उडायलाच राहिलेली असते, कारण पैसा म्हणला की प्रियाच्या तोंडाला पाणीच येतं. तेव्हा लगेचच प्रिया त्याच्या हातात हात घेऊन त्याचे आभार मानू लागते. हे सर्व बघून सायली अर्जुनचा राग खूप अनावर होत असतो. सायली म्हणते, कसली मुलगी आहे, पैशासाठी ही काही करू शकते. आपल्या भावाशी लग्न करून ही मुलगी बाहेर दुसऱ्या पैशावाल्या मुलाला पाहिल्यावरती त्याच्याशी कसं फ्लड करते हे अर्जुनला सुद्धा सहन होतच नसतं. अर्जुन म्हणतो, हिने ना अश्विनला फसवलं आहे. अश्विनबरोबर खूप मोठा धोका केलेला आहे. हिला मी असं सोडणार नाही. तेव्हा सायली म्हणते, आत्ताच नाही, आपल्याकडे अजून खूप ठोस पुरावा पाहिजे ज्यामुळे अश्विन भाऊजींचा आपल्या बोलण्यावरती विश्वास बसू शकतो. तेव्हा त्याला कसं बसं सायली अर्जुनला सांगते की आपण तिचं सत्य अश्विन भाऊजींसमोर उघडं करायचं हे तर ठरलेलं आहे. पण इतक्यात प्रियाला पळून अधिराजच्या जवळ जाऊन द्यायचं, इतकं ती जवळ गेली पाहिजे की ती त्यामध्ये फसली पाहिजे आणि तिला कोणाला तोंड दाखवायलासुद्धा जागा राहिली नाही पाहिजे. अधिराज स्वतःहून खूप तिच्याशी बोलत असतो. त्यामुळे प्रियाला असं वाटतं की बाबा हा मुलगा वेडाच आहे, ह्याला काहीच कळत नाही आणि आपण आपल्या जाळ्यामध्ये बरोबर ह्याला फसवू शकतो. आता प्रिया अधिराजशी खूप गोड बोलत असते. तर मैत्रिणींनो, इकडे दुसरीकडे काय होतं, अस्मिता तिच्या मनातलं जे काही दुःख आहे ते चैतन्याकडे व्यक्त करत असते. ती म्हणत असते की मला अजूनही वाटते की सचिन आणि साक्षीचं अफेअर चालू आहे. त्या दिवशी मी त्यांना बँकेत भरपूर गप्पा मारताना आणि पैशांच्या काही नोटा मी साक्षीने सचिनला देताना बघितलं होतं. त्याला मी त्याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी आईबाबांकडून पैसे घेतले आहेत, पण हे पैसे त्याने आईबाबांकडून मुळीच घेतले नाही. पण मुद्दामून मी माझ्या सासूबाईंना फोन केला आणि विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की तो गेले बरेच दिवस घरी फिरकलासुद्धा नाही आहे आणि माझ्या सासूसासऱ्यांकडे एवढे पैसेसुद्धा नाही आहे की ते सचिनला देऊ शकतील. ह्याच्यावरून सचिन नक्कीच माझ्याशी खोटं बोलतो. यावर चैतन्य तिला समजवतो की आता तुझ्या मनातला आवाज जो काही सांगतोय ते ऐक, कारण त्यावरच तुझ्या बाळाचं भविष्य अवलंबून आहे. सायली अर्जुनच्या मदतीला नेहमीच तुझ्याबरोबर असतात, त्यांच्यावरती विश्वास ठेव. आम्ही सगळे तुझ्यासाठीच आहोत. तेव्हा अस्मितासुद्धा सत्य शोधायला तयार होते. अस्मितामध्ये सत्य काय आहे नाही हे मला शोधून काढायचं आहे आणि त्या सचिनला आणि त्या साक्षीला चांगलाच धडा शिकवायचा आहे. तर इकडे दुसरीकडे अधिराज अर्जुन आणि सायलीला येऊन भेटतो आणि म्हणतो की कसली डेंजर मुलगी आहे, पैशासाठी इतकी हापापलेली मुलगी मी आज तरी कधी पाहिलेली नाही आहे. मी मगाशी बघितलं की ती तिचे कारणं सांगत असते पैशांसाठी, तरी आता जाताना माझ्याकडे कॅबसाठी पैसेसुद्धा घेऊन गेलेली आहे. यावर सायली म्हणते की प्रियाला माणसंच कधीच ओळखू शकत नाही. ही प्रिया खूप डेंजर आहे. ती फक्त माणसांच्या पैशावरती प्रेम करते, माणसांवरती तिने आजपर्यंत कधीच प्रेम केलेलं नाही आहे. अर्जुन त्याला प्रियाचा अजून काही जे अनुभव आहे ते शेअर करत असतो. ते तिघे मिळून प्रियाला आता कसं काय आपल्या जाळ्यात अडकवायचं ह्याचा प्लॅनिंग करत असतात आणि अश्विनला हे सर्व सत्य कसं सांगायचं हे त्यांच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं. तर इकडे प्रियाना अगदीच खुशीमध्ये घरी जात असते तेव्हा तिच्या लक्षात येते की तिची पर्स त्या कॅफेजमध्येच राहिली आहे. त्यामध्ये तिचे मॅसेजेस, तन्वी आणि सुभेदार असं काही आय कार्डसुद्धा आहे. जर का हे अधिराजला ते पाहिलं तर तो आपली सगळी मेहनत फुकट जाणार आणि मी कोण आहे हे त्याला कळणार. त्यामुळे ती घाई त्या कॅफेमध्ये जाते. तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो. तिचा धक्का एका वेटरला लागतो. तेव्हा ती त्याच्यावरती जोरजोरात ओढू लागते. प्रियाचा आवाज ऐकून अर्जुन, सायली आणि अधिराज पुन्हा एकदा सावध होतात. अधिराज लगेचच तिथे जातो आणि तिला विचारतो काय झालं. तेव्हा प्रिया लगेचच
त्याचा सूर बदलते की ह्या माणसाचा धक्का लागला, पण मी त्याला स्वारी म्हणत होते. समोरच्या वेटरही तिच्या पळकुटेपणामुळे खूप आश्चर्यचकित होतो की बाबा हिनेच मला धक्का दिला आहे आणि तरी आता हीच बाई सांगते की तिने मला धक्का दिला आहे म्हणून. मग ती अदिराला सांगते की माझं पाकीट मी इथेच विसरले, ते घ्यायला आलेले आहे. शेवटचे 150 रुपये त्यामध्ये उरले आहेत, त्यामुळे मला ते सांभाळायलाच हवे. अधिराज त्यावर दया आल्याचं नाटक करतो आणि तिला पुन्हा एकदा घरी जायला पुन्हा एकदा पैसे देतो. प्रिया घरी जायला निघते त्यानंतर तिला एका माणसाचा फोन येतो ज्याने तिला मावशीच्या घरावर लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. मावशीबाई त्याला एका सरकारी दवाखान्यातून बाहेर पडताना दिसते. तो लगेचच प्रियाला ही खबर पोचवतो, पण अचानक परीक्षा समोर आल्यामुळे त्याची आणि मावशीची चुकामुक होते, त्यामुळे प्रियाला मावशीचा खरा पत्ता समजतच नाही. दुसरीकडे घरी कल्पना फार संतापलेली असते, कारण सायली आणि अर्जुन दोघेही तिचा फोन उचलत नसतात. तितक्यात प्रिया घरी येते तेव्हा तिला समजतं की सायली अर्जुनसुद्धा घरी नाही आहेत. ती कोणाला विचारायला जाणार त्यात सायली आणि अर्जुन घरी येतात. कल्पना त्यांच्यावर चिडते तेव्हा प्रियाला बघत सायली म्हणते की आई, तुम्ही विचारलंत का? आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो, त्यांच्याशी बोलत बसलो, त्यामुळे थोडा उशीर झाला. कल्पनाला सायलीच्या बोलण्यावरती थोडासा विश्वास बसतो, पण सायली कुठेतरी काहीतरी लपवते हेही कल्पनाला कळालेलं असतं. तर इकडे दुसरीकडे महिपतला वकील मिळण्यासाठी सचिनने एका वकिलाच्या मुलीला किडनॅप केलेलं असतं. तो दुसरा एक माणूस त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये पाठवतो, तर साक्षी सगळं रेकॉर्ड करून घेत असते. त्या लहानग्या मुलीच्या कपाळावर चाकू ठेवून तो मुद्दाम वकिलाला भडकवतो. जर का तू महिपत शिकरे यांचं वकीलपत्र घेतलं नाही तर तुझी मुलगी जिवंत राहणार नाही. सचिनचं हे रूप बघून साक्षी अचंबित होते. ती मनातल्या मनात म्हणते की मी सचिनला कानासमोर चालणारा मुलगा समजत होते, पण हा तर भलताच निघाला. हे वकील महिपत वकिलांचं पत्र घ्यायला तयार होतात. साक्षी म्हणतो, हा तर सचिन माझ्या बाबांपेक्षाही खूप पुढचा निघाला, ह्याच्यापासून मला जपून राहायला पाहिजे आता. साक्षी तो व्हिडिओ एका हवालदाराच्या मोबाईलवरती पाठवते आणि महिपतला दाखवायला सांगते. तो व्हिडिओ बघून महिपत खुश होतो आणि लगेचच सचिनला फोनवरून शाबासकी देतो. सचिन महिपतसमोर शायनिंग मारण्याची एक संधी सोडत नसतो, पण यावेळी साक्षीच्या मनात मात्र सचिनबद्दल शंका येत असते. दुसरीकडे अश्विन प्रियाला फोन करून कळवतो की त्याला यायला आज उशीर होणार आहे. आजूबाजूच्या घर पुढीचा काम चालू असतं, त्यामुळे त्याला पोचायला थोडा उशीर होणार असतो. त्यातूनच प्रियाच्या डोक्यात एक कल्पना सुचते. मावशीला कसं शोधून काढायचं हा नवीन प्लॅन आता तन्वी करत असते. तर तन्वीचा प्लॅन यशस्वी होईल का नाही हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.